नवीन लॉन्च आणि रेडी पोझिशन आणि 2.5 वर्षाचा डिफरन्समध्ये 15 लाखाच्या वरती फरक पडू शकतो कॉस्टमध्ये, राईट. नमस्कार, आज आपण बोलणार आहोत पुनावळे या मार्केटबद्दल. थोडं डीपमध्ये जाऊन आम्ही एक रिपोर्ट पब्लिश केलेला आधी पुनावळे तातडीसाठी. आज पुनावळ्यात काय काय ऑप्शन आहेत, काही नवीन लॉन्चेस चालू आहेत, काय बाय करायला पाहिजे, कारण खूप प्रॉब्लेम होतो नंतर जर न चेक करता तुम्ही बाईंग केलं तर. सो आपण आता प्रोजेक्ट्स कुठले 5 प्रोजेक्ट्स बघू, 2 बेडरूमसाठी आणि 5 प्रोजेक्ट्स 3 बेडरूमसाठी, आणि आपण नियर पोझिशन आणि रेडी पोझिशन ऑप्शन काय आहेत हेही बघू. आता मी हे या क्रमाने का सांगितलं आहे, तर आपण जे आधी फ्रेमवर्क ठरवलेलं की लोकेशन, पोझिशन, प्राईस, बिल्डर आणि लाईफस्टाईल. पोझिशन आधी का, कारण उशिरा पोझिशन तर प्राईस वाढते. सो टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप बघायची, या सगळ्या गोष्टी बघणं खूप गरजेचं असतं. 2 बेडरूममध्ये आपण 2 बेडरूमबद्दल बोलू. काय काय चॉईसेस आहेत, तर आपल्याकडे सांकला वेस्ट वर्ल्ड आहे, आपल्याकडे रोहित एस्टेरा आहे, आपल्याकडे नम्रताचं प्रोजेक्ट आहे, मिलेनियम समृद्धी आहे. हे 4 प्रोजेक्ट जे आहेत ते टॉप परफॉर्मिंग आहे, आणि एक नवीन लॉन्च आहे जो सेंटोसाचा आहे. तर यातले कुठले आपण पहिल्या टॉप 3मध्ये घेणार, तर आपण पहिला जो सगळ्यात नियरिंग पोझिशन आहे तो वेस्ट वर्ल्ड घेणार. सांकला प्लस त्याचं प्रीमियम थोडा येतो, कारण लेआउट 4/4 आहे. 4च 2 बेडरूम आहेत एका कोरवर. ग्राउंड स्पेस अराउंड 15,000 to 20,000 स्क्वेअर फीट आहे, आणि अम्युनिटीजला एक 15,000 स्क्वेअर फीटचा क्लब हाऊस ॲडिशनल केलेला आहे. सो मेक्स द प्रोजेक्ट लिटल बिट प्रीमियम. रोहितचा लेआउट पण सुंदर आहे, ग्राउंड स्पेस जास्त आहे, 4/4 अगेन, पोझिशन थोडं लांब आहे. नम्रता ही चांगला प्रोजेक्ट आहे. नम्रताचं पोझिशन थोडं रोहितबरोबर आणि यांच्याबरोबरच असेल, पण कन्स्ट्रक्शन युजली फास्ट करतात. समृद्धीमध्ये आत्ता इन्व्हेंटरी नाही आहे, त्यांचा नवीन टॉवर लॉन्च होण्याची शक्यता आहे मिलेनियममध्ये. आणि मग आपल्याकडे अक्षरा ग्रँडिओर आहे, जिथे पण नवीन लॉन्च येतं आहे. आणि आपण आता पटकन 3 बेडरूमकडे येऊ. तर 3 बेडरूम आपण जे बघताय, आता 3 बेडरूमला रेडी पोझिशन पण अवेलेबल आहे आणि लॉन्चमध्ये पण अवेलेबल आहे. सो 3 बेडरूमला अगेन सांकला अँड रोहित विल बी द नंबर 1 चॉईस. अँड त्याच्यानंतर नम्रता येईल, त्याच्यानंतर माझा चॉईस येईल सेंटोसा. आणि खरं ॲक्च्युली सुंदर प्रोजेक्ट आहे अक्षरा ग्रँडिओर, जिथे सायझेस खूप छान आहेत आणि प्राईस खूप लुक्रेटिव्ह आहे 3 BHK. आता आपण नवीन लॉन्चेसबद्दल बोलू. आता एक नवीन लॉन्च चालू आहे जो सेंटोसा म्हणून आहे. प्रायमरीली खूपच उत्सुकता आहे लोकांना. 8/4 आहे, सो एवढा प्रीमियम जाणार नाही तो. दोन्ही साईडला 13-14 मजले ब्लॉक राहतील. सो पट्टी लेआउट असल्यामुळे थोडा बेसिकली लेआउटला इश्यू येतो. अम्युनिटी जागेवर 9,000 स्क्वेअर फीट आहे, आणि टेरेसवर टेंटेटिव्हली एक ॲडिशनल 15,000 स्क्वेअर फीटची टेरेस अम्युनिटीज येईल. त्यातला अर्ध सोलारमध्ये जाईल. तर तुम्हाला 8-9,000च्या टेरेस अम्युनिटी. सो अम्युनिटीज कमी आहेत. सो दिस इज अ बजेट प्रोजेक्ट. नाव प्राईस घेताना जर 1 वर्षाचा डिले आला तर तुमचा 8 ते 10 लाखाचा कॉस्टचा डिफरन्स येतो 1-1.5 वर्षामध्ये EMIमध्ये. सो अनलेस देर इज अ सिग्निफिकंट डिफरन्स इन प्राइसिंग, म्हणजे जर नवीन लॉन्च तुम्हाला परवडायला पाहिजे असेल तर 500 ते 600 रुपयाचा स्क्वेअर फीटाला फरक नसेल तर नवीन लॉन्चला जायचं नाही, कारण इनफ इन्व्हेंटरी आहे मार्केटमध्ये चांगल्या बिल्डरची, जी आधी मिळणार आहे. सो आपण 3 BHK रेडी पोझिशनबद्दल बोललो तर 2 ते 3 प्रोजेक्ट आहेत. 18 मॅग्निट्यूड आहे, थोडा महाग आहे, पण ज्यांना मोठे 3 BHK पाहिजे आणि रेडी पाहिजे त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे. बेला रोजा मिड सेगमेंट रेडी पोझिशन 3 BHK चांगला प्रोजेक्ट आहे, रेडी आहे. आवडलं तर घेऊ शकता, कारण गेल्यावर लक्षात येतं काय आवडतं काय नाही. 4th ॲक्सिस रेडी आहे, त्याचे 3 बेडरूम्स आर रिअली गुड. बेसिकली हा पण रेडी किंवा नियर पोझिशन 1-1.25 वर्षात दोन्ही ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. आणि जर तुम्ही प्रीमियम सेगमेंटमध्ये खूपच बघत असाल तर पुणे विला आहे, रेट थोडा जास्त आहे प्रीमियम सेगमेंटमध्ये. सो विचार करून घर घ्या प्लीज. अजून एक आहे की आता 2 नवीन लॉन्चेस येत आहेत, खूप एक्साइटिंग लॉन्चेस आहेत.
सो लेगसीचा लॉन्च येतो आहे आणि सगळ्यात मोठा जो ब्रँड ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे पुण्याव्यात सिद्धशिला यांचा पण लॉन्च येतो आहे. सो तुमच्याकडे आता 800 कार्पेटची इन्व्हेंटरी मिळत नाही म्हणून तुम्ही जर बुकिंग करत असाल तर माझं म्हणणं आहे की 1 महिन्यात हे दोन्ही लॉन्चेस येत आहेत. थोडं थांबून बुकिंग करा. म्हणजे खरंच प्रीमियम पाहिजे असेल तर हे दोन्ही लॉन्चेस तुम्हाला खूप प्रीमियम प्रॉपर्टीज घेऊन येणार आहेत. मी स्वतः लेआउट बघितलेत. लेआउट सुंदर आहेत दोन्ही प्रॉपर्टीज. सो घाई करू नका, विचार करा. काही क्वेश्चन असेल तर ऑलवेज फील फ्री टू रीच आउट. हॅपी होम बाईंग.